सो हे गाइज, वेलकम टू आवर चॅनल वैशी तू मस्ती. तर आता आलो आहे आम्ही खारघर स्टेशनला आणि इथून आम्ही जातोय मिनी डिझनीलँडला. सो पूर्ण व्लॉग पाहत राहा. चला आमच्यासोबत. सो स्टेशनवरनं ऑटो करून आम्ही मिनी डिझनीलँडला पोहोचलो. तर हॅलो गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत मिनी डिझनीलँडमध्ये आणि आमच्या मागे आहे लंडन ब्रिज. सो इथे खूप छान लंडन ब्रिज बनवला होता आणि इथे लेफ्ट साईडने एंट्री होती. तिथेच त्यांचं तिकीट काउंटरसुद्धा आहे. सो आता आपण आत जाऊया. सो गाईज, आता आम्ही एंटर केलेला आहे. सो गाईज, हा आहे लंडन ब्रिज आणि ह्या लंडन ब्रिजवरून आपल्याला आतमध्ये एंट्री. ह्यांचं तिकीट काउंटर इथे ह्या साईडला आहे. आम्ही ह्या साईडने एंट्री केली आहे. सो इथे पर पर्सन 100 रुपीज तिकीट आहे. सो लंडन ब्रिजवरून आत आल्यानंतर त्यांनी खूप छान इथे डेकोर बनवलं होतं. इथे वेगवेगळ्या फॉरेन सिटीजचं रिफ्लेक्शन दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि खूप छान अशी वाईब होती इथे. आणि बॅकग्राऊंडला सूदिंग असं म्युझिकसुद्धा इथे चालू होतं. सो इथल्या प्रत्येक स्पॉटवरती फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही इथून पुढे निघालो. आणि मग चालू झाला आमचा रॅम्प वॉक. सो इथून पुढे गेल्यावर आम्हाला भेटले मिकी माऊस. आणि इथे सुद्धा त्यांनी वेगवेगळे स्पॉट बनवले होते फोटोजसाठी. तर इथे सुद्धा आम्ही सगळ्या स्पॉट्सवरती खूप छान फोटो काढलेले आहेत. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्याला सुद्धा तुम्ही खूप प्रेम द्या आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. सो इथून पुढे आम्ही गेल्यानंतर तिथे फुल जत्रेची वाईब होती. सो इथे सुद्धा आम्ही काही टाइम स्पेंड केला. इथे काही शॉपिंग केली आहे. सो इथे शॉपिंग केल्यावरती आम्ही पुढे निघालो आणि इथे आकाश पाळणा आणि बरेच सारे राईड्स होते. सो इथे सुद्धा आम्ही दोघींनी गॉगल्स घेतलेत. सो ते गॉगल्स फ्लेक्स करत करत आम्ही पुढे जात होतो आणि तेव्हा आम्हाला दिसलं की स्काय किती सुंदर दिसतंय आणि हेच मी इथे हितेशीला सांगते. सो तुम्ही खारघरच्या मिनी डिझनीलँडला गेला होतात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आमचा एक्सपिरियन्स तर इथला खूप छान होता. सो हा छानसा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही घरी निघालो आणि तुम्ही सुद्धा तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सो इथे सुद्धा जाता जाता आम्ही काही फोटोज काढले. तो गाईज, आजचा व्लॉग आपला इथेच एंड होतोय. आणि तुम्हाला आमचा आजचा मिनी डिझनीलँडचा आणि लंडन ब्रिजचा एक्सपिरियन्स कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या न्यू व्लॉगमध्ये आपण भेटूया. सो स्टे ट्यून गाईज. बाय.